शेत शिवारात गव्हाला ओलीत करण्यासाठी गेलेल्या बाप लेकावर काळानं घाला घातलाय। शेतातील ओलीत आटोपल्यानंतर मातीनं माखलेले हातपाय धुण्यासाठी कॅनेलवर गेलेल्या बाप लेकाचा यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही हृदयद्रावक घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सालफळ इथं बुधवारी घडली आहे। अरविंद मधुकर कोहळे वय 55 वर्ष आणि त्यांचा मुलगा चेतन अरविंद कोहळे वय 18 वर्ष असं या अपघातात मृत दोघा बापलेकांची नावं आहेत। या घटनेनं परिसरात सर्वत्र शोककळा पसरली असून या घटनेचा पुढील तपास पुलगाव पोलीस करत आहेत। सालफळ येथील रहिवासी असलेले अरविंद कोहळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते। त्यावेळी चेतन देखील आपल्या वडिलांना मदत म्हणून त्यांच्या सोबत गेला होता। शेतातील कामं आटपून घरी जात असताना जवळच वाहणाऱ्या कॅनलजवळ ते हातपाय धुण्यासाठी गेले। रात्रीची वेळ असल्यानं चेतनला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा अचानक पाय घसरून तो पाण्यात पडला। वाहत्या पाण्याला बऱ्यापैकी वेग असल्यानं चेतन त्यात वाहत गेला। हे बघून अरविंद यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी देखील कॅनलमध्ये उडी घेत त्याच्या बचावासाठी कसोशीनं प्रयत्न केले, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही। या उलट ते देखील या पाण्यात वाहून गेले। रात्री बराच वेळ दोघंही अरविंद आणि चेतन घरी न परतल्यानं कुटुंबियांची चिंता वाढली। त्यानंतर घरातील कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शेताच्या रस्त्यानं निघाले असता त्यांना बैल एकटाच येताना दिसला। त्यांनी शेताजवळ जाऊन पाहिलं असता त्या दोघांच्याही चपला कॅनलच्या जवळ दिसल्या, मात्र हे दोघंही कुठेही दिसून आले नाहीत। त्यानंतर गावकऱ्यांनी दोघांचा शोध सुरू केला असता रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांना अरविंद यांचा मृतदेह सापडला। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत ही माहिती पोलिसांनी दिली असता पोलीस आणि ग्रामस्थांनी मिळून चेतनचा देखील तपास सुरू केला, मात्र त्यावेळी त्यांना यश आलं नाही। काल सकाळी 29 फेब्रुवारी पुन्हा शोध घेतला असता ग्रामस्थांना चेतनचा देखील मृतदेह सापडला। त्यानंतर पुलगाव पोलिसांनी पुढील प्रक्रिया करत दोन्ही मृतदेह पुलगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता नेले। 18 वर्षीय चेतन कोहळे हा इयत्ता 12वीचा विद्यार्थी असून सध्या त्याची बोर्डाची परीक्षा सुरू आहे, मात्र तो आपल्या शिक्षणासोबतच शेतकरी वडिलांना देखील शेतीच्या कामात मदत करत होता। मात्र नियतीनं त्यांचा घात केला आणि त्यातच त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। घरातील 2 जीव गेल्याच्या या घटनेमुळे कोहळे कुटुंबियांसह परिसरात शोककळा पसरलेली आहे।